किती पाणी. चला तर मित्रांनो, आपण चाललं आता सेलूच्या ब्रिजवरती. नदीला खूप पाणी आलेलं आहे. ते पाणी पाहायला चाललेलं आपण आता तिथं. आणि ट्रेन पण बंद झालेले आहेत आणि सर्व ठिकाणी पाणी भरलेलं नाही. पावसाचा पण खूप जोर आहे. त्यामुळे आपण आता बघू सेलूच्या पुलाला किती पाणी लागलं. देवरीला पण जायचे, बघू आता काय होतं ते. ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटतो एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज काय नदीला फुल पाणी आलेलं आहे ना आम्ही आपण तिकडेच चाललेले आहेत. एक गाडी तर आमची पुढे गेलेली आहे, दुसरी गाडी आम्ही आता काढलेली आहे रोशनभाईने. रोशनभाई गाडी चालवतो इकडे, पुढे सुरेश पाटील आहे. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नदीला किती पाणी आलं तर नक्कीच दाखवतो. अर्ध्या रस्त्याला आपण गाडी बंद पडली. बघू आता पापा गेला आणायला. गाडी घेतली, निघले पेट्रोलने चेक केला, अर्ध्या रस्त्याला आलं. अशी कारबिरी टाकून बघायची. मला तर काय आपण पोहोचलोय छोटीला ब्रिजवरती. पाणी बघायला आलो होतो. नदीला पाणी पण खूप आलं आहे. याची पण जिरले आज. इकडं आम्हीच नाही झालेलं आहे. हे काय आम्ही बरोबर आलो. नदीला पाणी दाखवतो तुम्हाला किती येते. इकडं मंडळी पण त्याची बघायला थांबलेली आहे. की बाय असं काम आहे. 100% कामात काम आहे. पाणी दाखवतो किती पाणी. बहुतेक करून आता पाणी कमी व्हायला लागलं आहे, पण पाणी कमी होणार नाही कारण वरचा पाऊस पण खूप चालू आहे. त्यामुळे पाणी नक्कीच वाढणार. खतरनाक पाणी झालं आज दिसताला बघा. वरती पाणी पण गडगडतोय. इकडे सगळी मंडळी आले पाऊस बघायला, पाणी बघायला. शाळे इकडे कचरा पण जाम लागलाय करायला. खतरनाक पाणी झालं आज पण, जबरदस्त दिसाला बघा. पलीकडे शेलूगाव, आमच्या इकडे मोहिली, निकोप, मानिवली. असा तर कंटिन्यू पाऊस पडत आला ना तर पाणी खूप येणार आहे अजून नदीला. कारण पाऊस पण वरचा चालू आहे ना, त्यामुळे पाणी काही कमी होणार नाही आहे. खतरनाक बघा ना, बघा. चला इकडे रोशन ऐकर, तुझ्या गाडी चालू नाही तर बोला आम्हाला घेतला नाही. ज्या आयला अशी धारा होती. ही सर्व आपली मानवली गावची मंडळी. युवराज काढे सुद्धा आलेलं आहे. त्याला वाटलं इकडे मले मांडायला जागा भेटेल, पण नाही भेटणार, पाणी खूप आहे. खतरनाक पाऊस, खतरनाक पाणी आलं नदीला. नुस काम झालं आहे ना. पाऊस वरचा पाऊस पण चालू आहे, त्यामुळे लगेच पाणी कमी होणार नाही. पाणी वाढतच जाणार आहे. एकदम दिसायला पण आहे ना, दिसायला पण खतरनाक आहे. काय बोलायला आता. मोहित पाटील पण सुट्टी घेतली आज वाटतं त्यांनी. किती असते. अरे आंघोळीला गेलो होतो, कंपनीने फोन आला नको येऊ कामावर, स्टोरंट पावर नाही. बरं आला, निघालो नाही करून. मोहित पाटीलने पण आजच्या पावसाचा आनंद घेतलेला आहे. म्हणजे सुट्टी घेतली तर त्याला पण कुठेतरी आता म्हणजे आराम करायला भेटा आजच्या दिवस. हे काय नदीनं रुद्ररूप धारण केलंय. बघा ना काही खतरनाक. स्वतः गुरु कालेकर आलेला आहे बिरदूर गावावरून इकडे पाणी बघायला. खास माशांसाठी आला होता, पण पाणी जास्त असल्यामुळे तो आता रिटर्न जाणार आहे.
त्याच्या आवाडाच्या पलीकडे पाणी झालंय नदीला. दैवलीच्या ब्रिजला चाललोय बघ. ऐकर रहीम भाऊची पोरगी. चला तर मित्रांनो आपण गेलो होतो दैवलीच्या ब्रिज बघायला जाणार होतो पण तिकडे नाही गेलो. गाडीचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे फक्त आम्ही आता शेलीच्या नदीवरती गेलो होतो. तिथे थोडीफार शूटिंग केलं आपण ब्लॉग. कसला भारी व्ह्यू आहे, खतरनाक. चला तर काही आता आपण चालत नदीवरती. पूर्ण दिवस तर खराबच झाला. जॉबला चाललो होतो तर जॉबला पण जाता नाही आलं कारण शेलूच्या ब्रिजवरती पण पाणी होतं. अख्खा दिवस तर आपण आज झोपून घाललेला आहे. अक्षरशः कंटाळा आला होता. आता जरा म्हटलं चला थोडा नदीवरती जाऊ, रिलॅक्स होऊ, जरा बरं वाटेल. मी पण आता नदीवरतीच चाललो आमच्या. आता काय तिकडचं आता जेव्हा नेचर आहे ना तो पण एवढा भारी झाला ना कारण आता कसे दिवस भरपूर झाला ना त्यामुळे आता सर्वत्र ना असं हिरवळ वगैरे पसरायला सुरुवात झालेली आहे. तो खूप भारी वाटते. आता आमच्या गावचा नेचर बघा किती भारी वाटतं बघा. हे आपलं गाव आणि वातावरण खूप भारी आहे. पाऊस थोडा थांबला आहे. आता आपण नदीवरती जाऊ, बघू आपल्या नदीला पण किती पाणी. थोडीशी चाल पण होते ना, अख्खा दिवस घरात बसून बसून कंटाळा आला होता. थोडीफार चाल पण व्हावी या उद्देशाने आपण आता चाललो नदीवरती. चला इकडचं आपला आजूबाजूचं नेचर पण तुम्हाला बघायला भेटेल. इकडं पण बैल बिल चारताना माणसं आपल्या गावातली. चला आपण पोहोचलो आता नदीवरती. गावातही मंडळी भरपूर जगले त्यांना मग घरी कंटाळा येतो ना. मग कसं एक निवांत स्थळ आहे आमच्या इथला मानवली गाव. म्हणजे नदी बोलला ना का एकदम निवांत स्थळ आहे. सगळे आपल्या शेडमध्ये जातात बघा ना कसे. सर्व नदीला पाणी आता कमी झालेलं आहे. हा चल ठीक आहे. बोल बोल आता. लादला नितेश काहीतरी बोलत होता पण तो लादला. निखिल नाईक सुद्धा आलेले आहेत. सुट्टी घेतली त्यांनी म्हणजे किती जीवाला लागले सर. काय आईला या बरं सुट्टी घेतली. या बाईने 4 वाजता सुट्टी घेऊन कामाला गेला होता. मयूर भाईचा काय कामच चालू असतं बरं आहे. आपण तर निघालो घरी. थोडीफार मजा मस्ती वगैरे झाली तर थोडा पण म्हणजे खूप रिलॅक्स वाटला. असा इथे मजा वाटली. थोडाफार टाईम गेला आमच्या इथे. सर्व मंडळी होती गावातली ती पण आता घरी चालली. छोट्याचं चाललंय पुढं पुढं निखिल आहे. चला तर ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच मला कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटू भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.